गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजाने उजळलेला असतो, पण या दिवसाचे सौंदर्य फक्त आकाशातल्या चंद्रात नाही, या दिवसाचे खरे तेज असते गुरूंच्या ज्ञानात. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरूंची पूजा करण्याचा दिवस नाही, हा दिवस आहे स्वतःच्या अहंकाराचा त्याग करण्याचा, कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा आणि जीवनाचा मार्ग पुन्हा एकदा तपासण्याचा. आज आपण देवाला फुले अर्पण करतो, दिवा लावतो, आरती करतो, पण स्वतःला एक प्रश्न विचारतो का, ज्यांनी मला जगायला शिकवलं त्यांच्यासाठी मी काय केलंय? गुरु म्हणजे कोण? आपण अनेकदा समजतो की गुरु म्हणजे फक्त मंत्र देणारे संत किंवा आश्रमातील महाराज, पण आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचा अर्थ खूप खोल आहे. जन्म देणारी आई, चालायला शिकवणारे वडील, अक्षर ओळख करून देणारे शिक्षक, चूक झाली तेव्हा समज देणारे मोठी माणसं, संकटातून बाहेर काढणारा मित्र आणि प्रत्येक अनुभव जो आपल्याला घडवतो, हे सगळे आपल्या जीवनातील गुरु आहेत. देव आपल्याला दिसत नाही, पण गुरूंच्या रूपाने तो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. या दिवशी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करताना मनात एकच भावना ठेवायची असते, हे परमेश्वरा, आज माझ्या मनातील मत्सर, अहंकार, लोभ आणि राग धुवून टाक. शरीर स्वच्छ करणं सोपं आहे, पण मन स्वच्छ करणं हीच खरी साधना आहे. स्वच्छ कपडे परिधान करा, घरात दिवा लावायचा, धूप लावायचा आणि काही क्षण शांत बसायचं. मोबाईल बाजूला ठेवायचा, कारण आजचा दिवस सोशल मीडियासाठी नाही, तर आत्म्याशी संवाद साधण्यासाठी आहे. प्रत्येकाचे गुरूंची रूपं खूप वेगवेगळी असतात, तर आपल्या गुरूंचा आपल्याकडे फोटो असेल तर त्याला चंदन, फुलं आणि हार अर्पण करायचा. फोटो नसेल तर त्यांच्या आठवणींना स्मरण करायचं, कारण गुरु हे फोटोमध्ये नाहीत तर आपल्या संस्कारांमध्ये असतात. त्यांच्या चरणी डोकं ठेवताना एकच भावना मनात असली पाहिजे, ती म्हणजे आज मी जे काही आहे ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळेच आहे. लोक विचारतात, गुरुदक्षिणा म्हणून काय द्यायचं असतं? पैसे, वस्तू, दान, हे सर्व चांगले आहे, पण गुरुला सर्वात प्रिय असते शिष्याचा बदललेला स्वभाव. जर आपण आजपासून खोटं बोलणं बंद केलं, रागावर नियंत्रण ठेवलं, गरिबाला मदत केली, दररोज 10 मिनिटं नामस्मरण केलं, तर हीच सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. आईच्या पायाशी स्वर्ग असतो, वडिलांच्या आशीर्वादात संपूर्ण आयुष्याचं संरक्षण असतं. आज त्यांच्या चरणी नमस्कार करायचा, त्यांचा हात डोक्यावर घ्यायचा, त्यांच्या डोळ्यात बघून फक्त एक वाक्य बोलायचं, तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. कदाचित त्यांच्या डोळ्यात पाणी येईल आणि तो क्षणच तुमच्या गुरुपौर्णिमेचं सर्वात मोठं पुण्य ठरेल. शिक्षकांना विसरू नका, ज्यांनी आपल्याला पहिलं अक्षर शिकवलं, पहिल्यांदा आपलं कौतुक केलं, अपयशातून उभं राहायला शिकवलं. त्यांना आज एक फोन करायचा, एक संदेश पाठवायचा, कधीकधी फक्त धन्यवाद हे 2 शब्दही आयुष्यभर लक्षात राहतात. गुरुपौर्णिमा म्हणजे इतरांकडून शिक्षणा इतकंच स्वतःला घडवण्याचा दिवस. आज आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला विचारायचं, मी कोणाला दुखावलं आहे का? मी कोणाचा अपमान केला आहे का? मी माझ्या आईवडिलांना वेळ दिला आहे का? मी देवाने दिलेल्या आयुष्याचा योग्य उपयोग केला आहे का? या प्रश्नांची खरी उत्तरं म्हणजेच आत्मपरीक्षण. सूर्यास्त झाला ना की त्यानंतर एक तुपाचा दिवा लावायचा, शांत बसायचं, डोळे मिटायचे, गुरूंचा चेहरा आपण आठवायचा, त्यांनी दिलेली एक शिकवण आठवायची,
ती शिकवण उद्यापासून नव्हे, आजपासूनच जगण्याचा संकल्प करायचा. लक्षात ठेवा, आपला देव रागवला ना, तर आपले गुरु वाचवू शकतात. पण जर गुरु दुखावले, तर देवही काहीही करू शकत नाही, असे आपल्या संतांनी सांगितलं आहे. म्हणून गुरुपौर्णिमेला फक्त फुलं अर्पण करू नका. आपला अहंकार अर्पण करायचा असतो. फक्त नारळ अर्पण करायचा नाही, मनातील वाईट विचारांचा त्याग करायचा असतो. फक्त आरती करायची नाही, तर संपूर्ण आयुष्यच गुरूंच्या शिकवणीची आरती बनवायची. कारण गुरु म्हणजे असा दीप जो स्वतः जळत राहतो आणि दुसऱ्याचं आयुष्य उजळवतो, आणि शिष्य म्हणजे असा दिवा जो त्या ज्योतीतून प्रकाश घेतो आणि पुढे हजारो आयुष्यांना उजेड देतो. याच भावनेने सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ खरं तर संपला आहे, पण मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छिते. जर या व्हिडिओने तुमच्या मनात गुरूंबद्दलचा आदर, कृतज्ञता किंवा प्रेमाचा एक छोटासा दिवा जरी पेटवला असेल, तर कृपया हा दिवा तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्यांच्या आयुष्यात गुरूंचा आशीर्वाद आहे किंवा ज्यांना आज या संदेशाची खूप गरज आहे. कमेंटमध्ये फक्त एक शब्द नक्की लिहा, कृतज्ञ, किंवा तुमच्या गुरूचं, शिक्षकांचं नाव लिहा. आपण सर्व मिळून त्यांना शब्दरूपाने वंदन करूयात. आणि जर तुम्हाला पूजाविधी, व्रत, उपास, अध्यात्म आणि जीवनाला दिशा देणारे व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या या छोट्याशा परिवारात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या जीवनातील एखाद्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुकृपेचा प्रकाश कधीही कमी होऊ नये, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.